ह्या तोफेचं नाव लक्ष्मी तोफ. ही लक्ष्मी तोफ गेली 350-400 वर्षापासून या अंबाबाई मंदिरामध्ये सेवेत रुजू आहे. नमस्कार, माझं नाव स्वानंद जाधव. गेली 11 पिढ्या आमच्या घरामध्ये तोफेचा मान आहे, तोफेची सेवा आहे. आई अंबाबाईच्या चरणी आम्ही ही गेली 11 पिढ्या आम्ही सेवा अर्पण करतोय. आणि आता आमचे धनाजी जाधव माझे काका ते आता या सेवेमध्ये रुजू आहे. ही अंबाबाईची तोफ ही काय कारणाने दिली जाते आणि कशा पद्धतीने दिली जाते याच्या थोडक्यात माहिती तुम्हाला देतो. अंबाबाईची तोफ ही दर शुक्रवारी निरंतर दिली जाते आणि नवरात्रीमध्ये 9 दिवस या ही तोफ उडवली जाते. आई अंबाबाईची पालखी मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आई अंबाबाईची पालखी गरुड मंडपात येऊन विराजमान होते आणि त्यानंतर पालखीतून आई अंबाबाई गाभाऱ्यात जाण्याकरिता तोफीची सलामी दिली जाते. ही तोफीची सलामी दिल्यानंतर गाभाऱ्यात आई प्रवेश करते. तोफेची सलामी एवढ्यासाठीच की पालखी सोहळा संपूर्ण झालेला आहे. याची सलामी म्हणजेच ही तोफ. ही तोफ पंचधातूची आहे. ज्या वेळेला आपण तोफीची सलामी देतो त्यावेळेला एक दारूची पिशवी गरम करून पहिला यामध्ये भरली जाते. त्यानंतर नारळाची शेंडी असते, त्याचं केसर म्हणजे ते पिंजून त्याचं केसर तयार करतो आपण आणि त्याचा एक गोळा तयार करतो. त्याचे 2 गोळे त्याच्या मागून खेचले जातात आणि त्यानंतर जे शेवटला एक वात आहे ती वात देण्यासाठी वरून त्याच्यामध्ये दारू ओतली जाते. ती टोकापर्यंत भरली जाते आणि त्याला उदबत्ती लावून त्या तोफीची सलामी दिली जाते. आमच्या जाधव घराण्याकडे, जाधव कुटुंबियांकडे या देवीचा तोफेचा मान आणि आई अंबाबाईची पालखी बांधण्याचा मान तो आपल्या घराण्याकडे, जाधव घराण्याकडे मिळालेला आहे आणि त्याबद्दल खूपच आम्ही ऋणी आहे आम्ही तिचे.